असंच 2 महिन्यापूर्वी सत्य झालेली घटना आहे महाराज. नगर जिल्ह्यामधली 200 एकरचा मालक होता महाराज. 200 एकर. या दारूनं काय केलं ना, तरुणांनो ऐका जरा, सांगेल मी तुम्हाला. तरुणांनो ऐका, हसण्यावरती जाऊ नका महाराज. नगर जिल्ह्यामधली घटना आहे. 200 एकरचा मालक महाराज. एक सांगेल मी तुम्हाला, ध्यान देऊन ऐका महाराज. संगतीमध्ये आपण कोणाच्या आहे ना, आपल्या आई वडिलांना पाहणं गरजेचं आहे महाराज. संगत कोणाची करावी हे आई वडिलांनी ठरवायचं. ज्यावेळी महाराज त्या 200 एकरच्या मालकाकडे पैसे असतात ना महाराज, तो सोबत 4 मित्र महाराज, पण कुठं धाब्यावरती असं करून करून त्याला व्यसनाधीन करतात महाराज. एवढा व्यसनाला लावतात, एवढं व्यसनाला लावतात की रात्रंदिवस त्याच्या खिशामध्ये क्वार्टरच असते महाराज. सत्य घटना आहे. नारदाची गादी लबाड्या मारणार नाही महाराज. विश्वास नसेल वाटत तर डिझेल गाडी टाका चला ना करणं सोबत येतो. घटना सत्य आहे. त्या ठिकाणी महाराज त्याला एवढं बिघडवतात तेवढ्यावर थांबत नाही मित्रमंडळी महाराज. त्याला जुगार खेळायला लावतात. जुगारामध्ये शेती जाते महाराज, सगळं वैभव जातं आणि शेवटी पत्राच्या शेडमध्ये यावं लागतं महाराज. शेडमध्ये आल्यानंतर रात्रंदिवस दारू पितो. सगळं हृदय महाराज, सगळे आतडे खराब होतात आणि शेवटी देह प्राचित्य होतो महाराज. पण पाठीमागे महाराज एक 5 वर्षाची मुलगी आणि 7 वर्षाचा मुलगा असतो महाराज. मी सांगेल तुम्हाला, ज्या घरातला कर्ता पुरुष जातो ना महाराज, त्या घराचं सगळं काही हरल्या जातं महाराज. त्या ठिकाणी महाराज त्या बाईचं सगळं काही हरल्या जातं महाराज. पण ज्या काळामध्ये या बाईने, तिच्या मालकाने ज्यांना साथ दिली होती महाराज, तेही लोक कोणी काम येते महाराज. दुसरा दिवस होतो. शेजारा पाजाराकडे आपल्याकडे प्रथा आहे महाराज, ज्या ठिकाणचा माणूस वारतो ना त्या ठिकाणी भाकरी घेऊन जायच्या महाराज. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस करत 4 दिवस लोक भाकरी घेत आले महाराज. भाकरी दिल्या महाराज. पण 6वा दिवस उजाडला महाराज. 7वा दिवस उजाडला. त्या घराकडे कोणीही फिरकून पाहिना महाराज. 5 वर्षाची मुलगी, 7 वर्षाचा मुलगा महाराज. अंगाला भरगच्च ताप आलेला आहे महाराज. सगळं पोट पाठीला चिटकलेलं आहे महाराज. 2 दिवसापासून पोटामध्ये अन्नाचा कण नव्हता. अशा परिस्थितीमध्ये महाराज लेकरं आईकडे येतात आणि आईला मिठी मारतात. आई भूक लागली ग आई, खायला काहीतरी दे ना, भूक लागली. ती माता म्हणते सांग, थांब बाळा, येईल कोणीतरी, येईल रे बाळा, काहीतरी करते मी, येईल. मुलगी गेली की मुलाने येऊ, आई भूक लागली ग आई, भूक लागली, काहीतरी खायला दे ग आई, पोट दुखतंय नुसतं, पोट दुखतं आई, खायला दे. अशा परिस्थितीमध्ये महाराज ती माऊली, जिच्या मालकानं एका दुकानदारावर उपकार केले होते महाराज, त्याला दुकान टाकून दिली होती. अरे हा ऋण फेडेल आपलं, ही आपल्याला काहीतरी देईल या आशेने ती माऊली त्याच्याकडे जाते महाराज. 2 कलरची चप्पल असते, कुठंतरी पदर घेऊन सावरत त्या दुकानदाराकडे जाते. त्याला सांगते, दादा अरे माझे मुलं 2 दिवसापासून उपाशी आहेत दादा, अरे काहीतरी खायला द्या, मी तुमचं काहीतरी काम करून धुणे भांडे करून तुमचे पैसे फेडेल दादा, पण द्या, काहीतरी द्या, माझे लेकरं आहे ना भुकीने व्याकुळ झाला तर रडतात. तयाने आली त्याला, अरे जा म्हणे, तुझ्या नवऱ्यानं आधीच उधारी करून ठेवली म्हणे, आणि तू कुठं आली म्हणे, काय करणार आहे तू माझं काम, जा म्हणे, निघून जा. आणि त्यावेळी महाराज त्या मुलाला ताप आलेला असतो. त्या माऊलीकडे दवाखान्यात जाण्याकरता पैसे देखील नसतात. अशा वेळेमध्ये ती माऊली महाराज मिठाच्या पट्ट्या करते आणि स्वतःच्या मुलाला डोक्यावर ठेवून त्याचा ताप निघवण्याचा प्रयत्न करते महाराज. पण काय होणार महाराज, अतोनात प्रयत्न करते महाराज. पूर्वीचा काळ त्या ठिकाणी व्हायचे उपचार, पण आता महाराज सगळं हायब्रिड खाणं आलेलं आहे महाराज, आता हे शक्य नाही महाराज. अशा परिस्थितीमध्ये महाराज ती माऊली त्या पोराला रात्रीचे 1 वाजलेले, मुलगी परत येते, आईपाशी येते, नाही म्हणते, आई आपला दादा मरणार तर नाही ना, आई आपला दादा मरणार तर नाही ना. अशी वेळी ती आई म्हणते, अगं असं का म्हणते. अरे महाराज त्या मुलीचं उत्तर ऐका, अरे कान माझ्याकडे देऊन ऐका, दारू पिणारा नो ऐका जरा. ती मुलगी म्हणते, आई आपला दादा जर मेला ना, लोक आपल्या घरी भाकरी घेऊन येतील ग आई, आपल्या घरी भाकरी घेऊन येतील.